all the Goans to take part. There are English, Hindi, Konkani, Marathi, and different languages. Publishers have come all the way from all the part of India. जे व्यवहारशास्त्राच्या ग्रंथांना ज्याच्यामध्ये स्वभाव, शिक्षण, आस्तिकता, नास्तिकता यासारखे विषय कव्हर केलेले आहेत, त्याच्यासाठी अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळते. त्याबरोबर KG to PG अशा प्रकारची पुस्तकं इथं अवेलेबल आहेत. तुम्ही प्रत्येक आवडी ज्या काही तुमच्या असेल त्या आवडीनुसार तुम्ही पुस्तकं पाहू शकता. माझ्या आयोजकांना एवढीच विनंती आहे की अशा प्रकारची प्रदर्शनं, अशा प्रकारची पुस्तक विक्री आणि अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती दरवर्षी यावी आणि गोव्याच्या कानाकोपऱ्यात यावी. There's been phenomenal experience. People are coming in, picking up exactly the books that they want, and we've been having a wonderful time. It's amazing. पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य सोसायटी, लोकमान्य कल्चरल फाउंडेशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित गोवा पुस्तक महोत्सवात लावण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला गोवेकर उत्तम प्रतिसाद देत आहेत. काल गुरुवारी सकाळच्या सत्रात प्रामुख्याने राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी प्रदर्शनस्थळी भेट देत असून दुपारनंतर अन्य नागरिक भेट देत आहेत. मैदानावर सुमारे 100हून अधिक दालने उभारण्यात आली आहेत, जिथे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच वयोगटातील वाचकांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत गर्दी केली होती. लहान प्रकाशकांच्या दालनांवर वाचकांचा ओढा अधिक असल्याचं दिसून आलं. या पहिल्याच पुस्तक महोत्सवात देशभरातील अनेक प्रकाशकांची लाखो पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. बाल साहित्य, संत साहित्य, विज्ञान, विविध लिपी, वाङ्मय तसेच हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू भाषातील पुस्तकांचे प्रचंड वैविध्य वाचकांसाठी विशेष आकर्षण ठरले. अनेक पुस्तकांवर सवलतीही देण्यात आल्याने महोत्सवात खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. I'm John F. Prendensa, former head of the institution and childhood friend and classmate of Mr. Kiran Thakur, the great visionary. Today we are going to have a book festival, and this is a great occasion because first time in Goa, National Book Trust of India, Government of India, Government of Goa, in collaboration with Lokmanya Cultural Federation, we are going to have this from 4th February to 8th February Sunday. May I request all the parents, students and heads of the institutions and all the teachers, staff, take the opportunity. There are more than 2 lakhs books and 250 stalls one can see. Today's inauguration, I request all the Goans to take part. There are English, Hindi, Konkani, Marathi and different languages. Publishers have come all the way from all the part of India. So may I request all the parents, teachers, students, right from KG to PG, please do visit and make availability of this. Thank you very much. मी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमधून आहे आणि आमची संस्था जी आहे ती डॉक्टर पारनेरकर, रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांचा पूर्णवाद तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानासंबंधी मीमांसा ग्रंथ अर्थातच व्यवहार ग्रंथांशी संबंधित प्रकाशन करते. आमच्याकडे हे जे ग्रंथ आहेत हे तत्त्वज्ञानाचे असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये क्लिष्टता नाही आहे आणि हे तत्त्वज्ञान हे प्रो लाईफ म्हणजेच जीवनाभिमुख असल्या कारणामुळे सगळ्यांसाठी उपयोगाचं आहे. याच्यासाठी धर्म, देश याचं कोणतंही बंधन नाही आहे, जातीचं बंधन नाही आहे. अशा पद्धतीचे हे ग्रंथ, याला तुम्ही अक्षर वाङ्मय आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. इथे गोवा बुक फेस्टिवलमध्ये आल्यानंतर आम्हाला अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळतो आहे. विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि विशेषत्वाने आमच्या मीमांसा ग्रंथांना म्हणजे व्यवहारशास्त्राच्या ग्रंथांना ज्याच्यामध्ये स्वभाव, शिक्षण, आस्तिकता, नास्तिकता यासारखे विषय कव्हर केलेले आहेत, त्याच्यासाठी अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळतो आहे. त्याबरोबरच आमचा डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांचा इंट्युशन नावाचा जो ग्रंथ आहे त्यालासुद्धा अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. माझी आयोजकांना अशी विनंती आहे की दरवर्षी किंवा त्यांना जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने इथे परत एकदा या प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन आयोजित करावं
पूर्णवाद की जय. थँक्यू व्हेरी मच. हे जे आज बुक फेस्टिवल इथे आयोजित केलेलं आहे त्यांना खरंच धन्यवाद दिले पाहिजेत. कारण आजच्या काळात मुलांची वाचनाची जी क्षमता आहे फार कमी झालेली आहे आणि हे जे आयोजित केलेलं आयोजन ही खरंच अपूर्व अशी संधी पालकांना पण मुलांना पण आज लाभलेली आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे उपलब्ध करून दिलेली आहेत मुलांना आणि शो पण दाखवतात आहेत कार्यक्रम. त्याच्यात आज आम्ही गोष्टीचा कार्यक्रम अटेंड केला आणि त्याच्यात सुंदरपैकी गोष्टी सांगितल्यात. मुलाने हावभाव करून त्या गोष्टीचा आनंद घेतला आणि आज पुस्तकं घेण्यासाठी मुलं सगळीकडे फिरत आहेत आणि उतावीळ झालेले आहेत. कोणतं पुस्तक घेऊ आणि काय घेऊ असं त्यांना पडलेलं आहे. खरंच ही अपूर्व संधी आहे आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. शिक्षकांनी, पालकांनी, मुलांनी, सगळ्या स्तरावरच्या प्रायमरी, प्री प्रायमरी, सेकंडरी, सगळ्या कॉलेज विद्यार्थ्यांनी पण याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. नमस्कार, मी मधुर बर्वे. दिलीपराज प्रकाशन हे महाराष्ट्रातला एक अग्रगण्य प्रकाशन संस्थांपैकी एक आहे. गेली 54 वर्ष दिलीपराज ही विविध लेखकांची उत्तम पुस्तके प्रकाशित करत आहे. दिलीपराजनी आत्तापर्यंत विविध विषयांवरची 3000हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. दिलीपराजला साहित्य अकादमी, राज्य पुरस्कार, त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळालेला आहे. सरस्वती सन्मान दिलीपराजच्या पुस्तकांना मिळाला आहे. एवढे सगळे सन्मान मिळणारं कदाचित मराठीतलं एकमेव प्रकाशन असेल. NBT हे जे वेगवेगळ्या गावांमध्ये पुस्तक प्रदर्शनं भरवत आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. पुण्यामध्ये भरघोस प्रतिसाद तर मिळतोच आहे. नागपूरमध्ये यावर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता पणजीमध्ये सुद्धा प्रदर्शन आहे. आज दुसराच दिवस आहे. मुलांची संख्या खूप आहे. कालपासून थोडी गर्दी जमत आहे. शुक्रवार, शनिवार, विकेंडला गर्दी वाढेल याची अपेक्षा आहे आणि अशी चांगली प्रदर्शनं NBTनी भरवत राहावीत अशी प्रकाशकांची इच्छा आहे. नमस्कार, मी गोविंद प्रभाकर तारी, सरकारी माध्यमिक विद्यालय भोपाळ 70 ते चित्रकला विषयाचा शिक्षक म्हणून काम करतोय. आमच्या जवळ 40 मुलांसह आम्ही या प्रदर्शनाला भेट दिली. ही पुस्तकं नाहीत असा प्रश्न विचारणे जास्त सोयीस्कर ठरेल. कारण लहान मुलं, एकदम बालवाडीची मुलं, ते आम्ही म्हणतो की KG to PG अशा प्रकारची पुस्तकं इथं अवेलेबल आहेत. तुम्ही प्रत्येक आवडी ज्या काही तुमच्या असेल त्या आवडीनुसार तुम्ही पुस्तकं पाहू शकता. ते मग विज्ञानातील असू दे, गणित विषयक असू दे, साहित्य विषयक असू दे, तर पूर्ण विविध लेखकांची आणि विविध स्तरावरील अशी पुस्तकं इथं आम्हाला पाहायला मिळत आहेत. किमती पण अतिशय सोयीस्कर अशा आहेत. एक 10-12 रुपये, 10-15 रुपयांची पुस्तकं आमच्या मुलांनी, खास करून आमची मुलं गरीब परिस्थितीतील आहे त्यामुळे त्यांनासुद्धा पुस्तकं विकत घ्यायला मिळाले आणि 1000-2000 अशी पण पुस्तकं आहेत जेणेकरून संपूर्ण स्तरावरील वाचक वर्ग इथं येऊन भेट देऊन आपल्याला हवं ती पुस्तकं घेऊ शकतो. माझ्या आयोजकांना एवढीच विनंती आहे की अशा प्रकारची प्रदर्शनं, अशा प्रकारची पुस्तक विक्री आणि अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती दरवर्षी यावी आणि गोव्याच्या कानाकोपऱ्यात यावी. फक्त पणजी शहरात येऊन दूरगामी परिस्थितीतील दूरची मुलं जी आहेत ती इथं येऊ शकत नाहीत. सर्वच मुलं येऊ शकत नाहीत. जर तालुकास्तरीय अशी जर प्रदर्शनी मांडली गेली, थोड्या स्तरावर का होईना, पण अशा प्रकारची प्रदर्शनं होणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही म्हणतो की मुलं हल्ली मोबाईल बघतात. आजची गर्दी पाहून बघा की मुलं मोबाईल सोडून कशा प्रकारे पुस्तकात घुसलेली आहे. कारण मुलांना ऑप्शन पाहिजे. आम्ही जर तो ऑप्शन दिला नाही तर मुलं मोबाईलच बघणार. पुस्तकांचा ऑप्शन दिला पाहिजे मुलांना. देशभरातील नामांकित लेखक, दिग्दर्शक, विचारवंत, कायदे अभ्यासक, धोरणकर्ते यांच्या रोचक मुलाखती घेण्यात आल्या. लेखक मंचमध्ये लेखकांची पुस्तके व त्यांच्याशी संवाद, तर बालमंटपमध्ये मुलांसाठी स्पर्धा, कार्यशाळा, गोष्टी सत्रांची रेलचेल होती. 1500 मुलांनी पोस्टकार्डवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन, म्युरल आणि सेल्फी पॉइंट ही प्रचंड लोकप्रिय ठरले. गोमंतकीय नागरिकांनी दाखवलेल्या या एकदिलाने प्रतिसादाबद्दल बोलताना व्यापारी आणि शिक्षक म्हणाले की हा महोत्सव आता गोवेकरांचा स्वतःचा उत्सव बनला आहे. भविष्यात अशाच प्रकारे पुस्तक महोत्सव भरवणे महत्त्वाचे आहे. मी सौ सरिता नंदा माजिक, सरकारी माध्यमिक विद्यालय भोपाळ येथून आलेले आहे. हा जो पुस्तक प्रदर्शन जे आहे ते आम्हा विद्यार्थ्यांसाठी किंवा आम्हा शिक्षकासाठी खूप असं महत्त्वपूर्ण आहे. कारण
ह्या पुस्तक प्रदर्शनामध्ये आम्ही वेगवेगळी पुस्तकं बघितली. लहानापासून मोठ्यापर्यंत वेगवेगळी अशी पुस्तकं होती. त्याच्यामध्ये फक्त मराठीच पुस्तकं नाही आहे, त्याच्यामध्ये हिंदी पुस्तकं आहेत, इंग्रजी पुस्तक आहेत आणि त्याचबरोबर ह्या पुस्तकामधून मुलांना वेगवेगळं ज्ञान मिळेल. आणि ही पुस्तकं ह्या ज्यावेळी मुलं वेगवेगळ्या स्टॉल्समध्ये इथे लावलेले आहेत आणि त्या स्टॉलमध्ये असे उपयुक्त अशी पुस्तकं आहेत ज्याच्यातून मुलांना खूप अशी माहिती मिळू शकते. आमच्या शाळेतील मुलांनी विद्यार्थ्यांनी खूप अशी पुस्तकंसुद्धा इथे त्याचा अनुभव घेतला. काही पुस्तकामधून ती पुस्तकं खरेदीसुद्धा केलेली आहे पुस्तकं. आणि ही पुस्तकं जसं ही पुस्तकं जी आहे ती लहानापासून मोठ्यापर्यंत अशी उपयुक्त अशी आहेत. त्याच्यामध्ये पंचतंत्रातल्या कथा आहेत, हिंदीमध्ये उपन्यास आहेत, कथा आहेत आणि त्यामुळे आमच्यासारखा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातील मुलांना एक विशिष्ट अशी संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की असं हे जे पुस्तकाचं प्रदर्शन आहे, हा जो महोत्सव आहे पुस्तकांचा, तो पुस्तकांचा महोत्सव फक्त ह्या पणजी शहरापुरती मर्यादित न राहता हे जे पुस्तक प्रदर्शन आहे ते प्रत्येक तालुका स्तरावर जर आपण भरवलं तर आमच्यासारख्या ज्या ग्रामीण भागातील मुलं आहेत त्या मुलांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि अशासारख्या पुस्तकांचा मुलांना खूप फायदा होईल. आणि जी पुस्तकं आहे ती विद्यार्थ्यांसाठी रेफरन्ससाठी जी आहे ती पुस्तकं त्यांना उपयुक्त होईल. कारण अशा प्रकारची संधी फक्त ह्या शहरापुरतीच मर्यादित न होता ती जर प्रत्येक गावागावामध्ये जर आपण ती राबवली तर त्याचा चांगला असा फायदा होईल. आणि मुलांना नक्कीच त्या पुस्तक प्रदर्शनाचं महत्त्वसुद्धा कळेल. कारण जी मुलं आहेत त्या मुलांना फक्त काही पुस्तकांची माहितीसुद्धा नव्हती, ती पुस्तकं त्यांना मिळाली. त्या पुस्तकातून त्यांना एक प्रकारचा आनंद मिळाला आणि आम्हाला खूप आनंद वाटतो. कारण लोकमान्य मल्टीपर्पज ह्या संस्थेने आमच्या मुलांसाठी आनंदमठ हे सुद्धा पुस्तक त्यांनी दिलं आणि त्यामुळे मुलांना एक प्रकारची संधी त्या पुस्तकातून मिळणारे वाचण्यासाठी. सो मी धन्यवाद म्हणते गोवा सरकारचं की त्यांनी अशा प्रकारची पुस्तक फेस्टिवल जो आहे किंवा हा पुस्तक प्रदर्शनाचा सोहळा इथं त्यांनी भरवून आणला, त्यासाठी धन्यवाद. स्वागतम. गोयन पुस्तक महोत्सव 2026मध्ये आपलं स्वागत आहे. व्यापारी मित्राचं एकमेव स्टॉल आहे की जे कर आणि कायद्याविषयक माहिती सोप्या मराठीत दिली जाते. त्याचबरोबर व्यापारी मित्रांनी प्रकाशित करणारे इन्कम टॅक्सचं पुस्तक, तसंच GST हा इन्कम टॅक्सचं मार्गदर्शिका, त्याचप्रमाणे GST मार्गदर्शिका हेही आम्ही प्रकाशित करतो. त्याचबरोबर आपलं दर महिन्याला प्रकाशित होणारा म्हणजे अंक व्यापारी मित्र हा प्रत्येक मराठी वाचकाने त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्याने वाचावा यासाठी उपयोगीचं आहे. अशा गोव्या पुस्तकामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. तसंच गोव्यामध्ये आपण दोन्ही जिल्हे, 6 तालुके आणि 19 शहरे यामध्ये आपलं अंक जातो. गोव्यामध्ये आपले जवळपास 200 ते 150 वर्गणीदार आहेत. त्याचप्रमाणे आपण फक्त अंक छापत नाही तर आपण ज्ञानसत्रही घेतो, त्याचं इथं फ्लेक्समध्ये आहे. त्यामध्ये आपले संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण आयोजित केलेले. त्याचप्रमाणे व्यापारी मित्र हा एकमेव स्टॉल आहे की जो तुम्हाला संपूर्ण पुस्तक महोत्सवामध्ये वेगळं दिसेल की जो कर आणि कायद्याविषयक माहिती तुम्हाला सांगितली जाते, ज्यामध्ये कायद्याचा सल्ला, न्यायनिर्णय आणि व्यापारी बंधूंनी घ्यायची दक्षता. आपण सर्वांनी गोयन पुस्तकामध्ये नक्की भेट द्यावी अशी मी आशा करतो आणि आपण आपल्या व्यापारी मित्राला नक्की भेटायला या. धन्यवाद. Okay, so Goa Lit Fest has been amazing. The response is so crazy, as in, and the crowd is just fantastic because people exactly know what they want to read. The readership is great, as against the response that we got from other places that Goa doesn't have a big readership. We are getting an exactly total response. There's been phenomenal experience. People are coming in, picking up exactly the books that they want. And we've been having a wonderful time. It's just day 2 and it's amazing. So we are a group of authors from different parts of the country. This organization started in Pune and we are a collaboration of authors. Our aim is to bring the books directly from the writers to the readers and also conduct literary events and different organizations and different, go to different societies and educational institutions to bring and spread the awareness of reading amongst the population, revive reading. That is the idea. So we are bringing in and helping new budding authors also to publish and establish their own settings, and it's a more like a effort where we are collaborating and helping each other exist and thrive in the market, where there's a lot of competition and
pricing and all of that. So we want to minimalize everything and make it easy for both the writers and the readers. नमस्कार, मी सनातन संस्थेच्या वतीने सौ जोशना जगताप बोलते आहे. आज आपल्या पणजी येथे बुक स्टॉल लागलेला आहे, क्रमांक 7. आपण सर्वांनी इकडे आवर्जून भेट द्या. या आज आपल्या हिंदू धर्माचे जे काही महत्त्वाचे विषय आहेत, जे तसंच पूजा साहित्यावरती पूजा कशी करायला पाहिजे किंवा मुलांवरती संस्कार कसे करायला पाहिजे, त्याचबरोबर ती गर्भधारणा झाल्यानंतर त्याच्यावरती संस्कार कसे करायला पाहिजे, या संदर्भाचे सगळे ग्रंथ इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर की आज मुलांना शाळेमध्ये काही मार्क कमी पडले तर खूप ताण येतो. मग त्याविषयी आपण काय त्याचा उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करायला पाहिजे, ह्याविषयी सुद्धा ह्या स्टॉलवरती ग्रंथ उपलब्ध आहेत. तर सगळ्यांनी आवर्जून इथे भेट द्या हीच सर्वांना विनंती. या भव्य प्रदर्शनाला गोव्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थी व वाचकांनी भेट देऊन महोत्सवाचे विशेष कौतुक केले.